नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। लखलखत्या तेजोमय प्रकाशामध्ये न्हाऊन लहान मोठे सर्वांच्याच आवडीच्या दिवाळी सणाची सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। ही दिवाळी सर्वांना सुख, समृद्धी, मांगल्य आणि आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा। तेजोमय दीपावली सणाच्या सर्वांना सी 24 तास परिवाराकडून तेजोमय शुभेच्छा। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। निघोटवाडीमधील एका शेतकऱ्याने बनवले ऊसाची सरी फोडण्याचं आधुनिक यंत्र। या यंत्राची वाढती मागणी। माहूरचे तहसीलदार वरणगावकर यांनी वाळू चोरीवरती केली धडाकेबाज कारवाई। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राहुरीच्या बाजारपेठांवर दुष्काळाचं सावट, मात्र पुन्हा 2 दिवसांमध्ये बाजारपेठा गर्दीनं फुलल्या। आणि वडगावपीर येथील जय किसान दूध संस्थेनं दूध उत्पादकांची दिवाळी केली आहे गोड। संस्थेच्या वतीनं दूध उत्पादकांना देण्यात आली आहे सोन्याची भेट। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। मंचर येथील निघोटवाडी येथील एका शेतकऱ्यानं ऊसाची सरी फोडण्यासाठी अत्याधुनिक यंत्र बनवलंय। या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम आदींची बचत होणार आहे। त्यामुळे या यंत्राला शेतकऱ्यांकडून चांगलीच मागणी होतीये। आंबेगाव तालुक्यातील मंचर निघोटवाडी येथील प्रगतशील शेतकरी सनद यशवंत निघोट या शेतकऱ्यानं आपल्या ट्रॅक्टरच्या मागे फणीला 2 फाळ आणि फळी जोडून ऊसाची सरी फोडण्यासाठी, सरी पाडण्यासाठी तसेच बेड पाडण्यासाठी यंत्र बनवलंय। या यंत्रामुळे ऊस पिकाची कुठलीही मोडतोड न होता एकाच वेळी 2 सऱ्या 4 ते 7 फुटांपर्यंत पाडल्या जात आहेत। या यंत्रामुळे ऊस पिकाची कुठलीही मोडतोड न होता एकाच वेळी 2 सऱ्या 4 ते 7 फुटापर्यंत फोडल्या जात आहेत। हे यंत्र बनवण्यासाठी निघोट यांना अंदाजे 20,000चा खर्च आलाय। या यंत्राचा यशस्वी प्रयोग शैलेश वानखेले, मयूर वानखेले, आदित्य वानखेले यांच्या शेतामध्ये घेण्यात आलाय। सनद निघोट यांच्या यंत्राद्वारे शेतामध्ये सरी फोड, सरी पाडणं, बेड पाडणं इत्यादींसाठी त्यांच्या शेतकऱ्यांकडनं मागणी वाढतीये। आंबेगाव तालुक्यामध्ये आणि परिसरामधील शेतकऱ्यांना या यंत्राचा लाभ होणार आहे। दरम्यान या यंत्राद्वारे सरी फोडायची असल्यास सनद निघोट यांच्या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करण्याचं आवाहन निघोट यांनी केलंय। मोबाईल क्रमांक 97 66 10 10 96। मी एक ट्रॅक्टर मालक असून सनद यशवंत निघोट माझं नाव। या ऊसामध्ये सरीच्या रेजरची सरी फोडण्या, ऊसाची सरी फोडण्यामुळं इथं आलेलो आहे। तर पॉवर टेलरमुळं ऊसाला भर कमी लागते। आता हे आपण यंत्र जे बनवलेलं आहे
तीन दुने 6 पानाचं मागं फाळ्या लावलेल्या आहे. ह्याच्यात शेतकऱ्याची भरपूर बचत होती. काम जास्त होतं याने. पॉवर टेलरमुळं ह्या पॉवर टेलरच्या दुसऱ्या ह्या साह्याने जास्त माती भर लागली जाते, ऊस पडत नाही याने आणि वेळेची बचत होऊन काम चांगलं होतं. नमस्कार, माझं नाव सागर बाळासाहेब बांगर, राहणार खडकी पिंपळगाव. आमचा ऊसाचा सरी फोडण्याचा नियोजन होतं, विषय होता. तर सनद निगोट यांनी बनवलेल्या यंत्राबद्दल जरा आमचे मामाचे आहेत शेखर बानकिले, शैलेश बानकिले यांनी त्याच्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर आम्ही ते यंत्र जे आहे सरी फोडण्याचं ते आमच्या ऊसामध्ये हे केलं. तर ते पाहिल्यानंतर आणि हे केल्यानंतर जी पैशाची बचत झाली, वेळेची बचत झाली, शिवाय ऊसाची मोडतोड वगैरे काय होत नाही, काय नाही. त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं ते यंत्र बनवलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांचं पण हे अभिनंदन याच्याबद्दल. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी बनवलेल्या यंत्रापासून जी वेळेची, पैशाची आणि ऊसाची मोडतोड नाही होता, जे होतं आहे ते चांगल्या प्रकारचं यंत्र आहे त्यांनी. आणि येणाऱ्या काळात ज्या आपल्या शेतकरी बांधवांनीसुद्धा त्यांच्या त्या यंत्राचा उपयोग करून घ्यावा. माझं नाव आदित्य घनश्याम बानकिले. हे माझं एकूण ऊसाचं 4 एकर क्षेत्र असून त्याचं सरी फोडायचं नियोजन होतं. तर बारक्या ट्रॅक्टरने ऊसाची जास्त मोडतोड होत होती, त्याच्यामुळं व्यवस्थित भर लागत नव्हती. तर हे नवीन यंत्रामुळे ऊसाला व्यवस्थित भर लागलेली आहे आणि कामं चांगलं लवकर होत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पैशाची बचत होते. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. मुळशी तालुक्यातील सूस इथे वसुबारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. या निमित्त गावांमधील देशी गायींना एकत्र करून सार्वत्रिकरित्या या गायींचं पूजन करण्यात आलं. मुळशी तालुक्यातील सूस येथे वसुबारस मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या निमित्त गावातील देशी गायी एकत्र करून सार्वत्रिकरित्या त्या गायींचे पूजन करण्यात आले. यावेळी वसुंधरा अभियानाचे संस्थापक गायकवाड यांनी गायीचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच आधुनिक काळात आपले पारंपरिक सण लहान मुलांना समजत नाहीत, ते समजावेत म्हणून आम्ही गायींचे पूजन करून वसुबारस साजरी केली, असे सुसगावच्या ग्रामपंचायत सदस्या दिशा ससार यांनी सांगितले. या कार्यक्रमानिमित्त सुनील चांदेरे, अप्पा सुतार, दत्तोबा चांदेरे, दशरथ चांदेरे, दिशा ससार, शुभांगी ससार आदी उपस्थित होते. साजरा केला. त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे देशी गायीच्या विषयी किंवा महत्त्वाविषयी जे व्याख्यान इथं अरेंज केलं ते खूपच स्तुत्य उपक्रम आहे. आणि मला असं सांगायला वाटतं की भारताला म्हणजे देशी गायीची 10,000 वर्षापेक्षा जास्त परंपरा आहे. पांडवांचे राजे युधिष्ठिर त्यांच्याकडे 8 कोटी गायी होत्या. पूर्वीपासून प्रत्येक राजानं ह्या देशी गायीच्या वाणाचा अगदी प्राणपणाने संवर्धन केलं आहे. कारण असं की देशी गायीपासून जे दूध, गोमूत्र, शेण, हे सगळं मिळतं ते खूप औषधी आहे. आणि त्या देशी गायीच्या सहवासामध्ये आपण जर राहिलो तर आपल्यामध्ये बऱ्याच व्याधीपासून आपल्याला मुक्ती मिळते, किंबहुना बऱ्याच प्रकारचे रोगच आपल्यामध्ये येत नाही आहेत. आणि म्हणून ह्या भारतीय देशी गायीचं आपण अगदी प्राणपणाने संवर्धन केलं पाहिजे आणि आपला समाज हा निरोगी राखण्याला आपण मदत केली पाहिजे. धन्यवाद. माझं नाव दिशानी ससार. या ठिकाणी सारिका काळकर, प्रियंका गांडेकर, रेखा कलकवडे, विशाल सातारे आणि माझ्या बहिणी इथं आलेल्या आहेत. आणि इथं आम्हाला वसुबारस साजरी केलेली आहे. आज आम्ही आजकाल आधुनिक काळामध्ये म्हणजे पारंपरिक जे सण आहेत ते बुडत चाललेले, त्यासाठी आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे. वसुबारस म्हणजे काय, आता सध्या माझ्या मुलांना सुद्धा समजायला नाही वसुबारस म्हणजे काय. त्यांना खास करण्यासाठी आम्ही वसुबारसचे कार्यक्रम आयोजित केला आहे. तसं आम्ही आमच्या गावामधल्या सर्व म्हणजे जेवढ्या जमत तेवढ्या गायांना एकत्र करून त्यांची पूजा केलेली आहे. आणि जे आमचे गायकवाड साहेब आहेत त्यांनी देशी गायांचं महत्त्व पण सांगितलेलं आहे. त्या आज आम्हाला फक्त आपले भारतीय सण हे आमच्या मुलांना कळण्यासाठी, पुढील पिढीला कळण्यासाठी आम्ही हा उपक्रम. C24 तासाठी गणेश अभिमाने, मुळशी.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिका आणि पोलीस यंत्रणा यांचं नियोजन कोलमडलेलं दिसून आलंय। नियोजन अभाव असल्यामुळे शहरामधील मुख्य रस्त्यावरती वाहनांची मोठी गर्दी होतीये, तसेच दिवाळी सणाच्या खरेदीसाठी नागरिकांची देखील मोठी गर्दी होतीये। त्यामुळे अवघ्या अर्धा किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागतीये। दिवाळीनिमित्त कोपरगावात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून शहरात बाजारपेठ फुलली असून तालुक्यातून नागरिक मोठ्या प्रमाणात दिवाळीची खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत। मात्र या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका आणि पोलीस स्टेशनच्या नियोजनाअभावी शहरातील मुख्य रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने अर्ध्या किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते। दिवाळीपूर्वी नगरपालिकेने आणि पोलीस स्टेशनने वाहतुकीच्या नियोजनाअभावी रहदारीला मोठा अडथळा निर्माण होताना दिसून येत होता। याचा त्रास सामान्य जनता आणि दुकानदारांना सहन करावा लागत होता। कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते पोलीस स्टेशनपर्यंत वाहनांची रीक लागलेली दिसून येत होती। आंबेडकर स्मारकासमोर तासभर ट्रॅफिक जाम झाली होती। पोलीस कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सर्व पोलीस बांधाऱ्यावर बंदोबस्ताला गेल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिकसाठी हवालदार नसल्याने या ठिकाणी कोणी कोणाचे ऐकत नव्हते। त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। तसेच नगरपालिकेने फटाका स्टॉलप्रमाणे छोट्या व्यावसायिकांना योग्य जागा उपलब्ध करून देणे गरजेचे होते, परंतु त्याचेही नियोजन न झाल्याने मुख्य रस्त्यावर छोटे मोठे व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती। त्यामुळेही या मुख्य रस्त्यावर गर्दी झाल्याचे दिसून येत होते। दिवाळी, गणपती, पोळा, नवरात्र, रक्षाबंधन, संक्रांत आदी सणांनाही या मुख्य रस्त्यावर वारंवार गर्दी होत असते। गेल्या 3 दिवसापासून हा कोपरगाव शहराचा मेन रोड आहे, पण प्रत्येक सणासुदीला मी म्हणत नाही सणासुदीच्या वेळेस बाजारपेठ फुललेली दिसली पाहिजे, परंतु जसे आपण फटाका स्टॉल एका बाजूला लावले जातात, राखी पौर्णिमेचे स्टॉल एका बाजूला लावले जातात, त्याचप्रमाणे यांचेही गोरगरीब जे व्यावसायिक रस्त्यावर बसतात त्यांची सुद्धा व्यवस्था नगरपालिकेने कोणत्यातरी एका बाजूला बाजार मार्केट केली पाहिजे। परंतु तसं जरी नाही केलं, फक्त रिक्षा फिरवली आम्ही तुमच्यावर कारवाई करू असं बोलून चालणार नाही। नगरपालिकेने याचं एक नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून व्यापाऱ्यांचा व्यापार बी व्हायला पाहिजे। जे रोडवर गाडी घेऊन बसलेले लोक आहेत त्यांचं पण नुकसान होतं, या लोक रस्त्यावर बसतात आणि किमान गेल्या 3 दिवसापासून इथं रोज ट्रॅफिक जाम हो राहिली। तर किमान पोलीस स्टेशननी 2 पोलीस ट्रॅफिक पोलीस इथं जर ठेवले आणि साईबाबा कॉर्नरवरून येणारी जी मोठी वाहने जड वाहतूक ती बायपास 13 बनलेल्या रस्त्याने ट्रान्सफर केली तरी ही जर ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी नगरपालिकेने आणि कोपरगाव पोलीस स्टेशनने घेतली पाहिजे। अशी एक माफक तसं कोपरगाव शहराला अशी गंमत झालेले लोकप्रतिनिधी असतील किंवा अध्यक्ष असतील, गावाचा पूर्ण खेळ खोळंबा झालेला आहे। आम्ही बोललो तर शिवसेना फक्त टीका करते, परंतु टीकेचा प्रश्न नाही आहे, हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। कधी पाण्यावर बोलतो आम्ही, घाणपाणी येत राहतो त्याच्यावर बोलतो आम्ही बोललो तर आम्ही टीका करतो। आमची विनंती आहे की नगराध्यक्ष साहेबांनी याचं नियोजन करावं आणि माननीय PI साहेबांनी पण 2 ट्रॅफिक पोलीस इथं ठेवावे, जेणेकरून इथून ट्रॅफिक मोकळी राहील। लहान लहान पोरं गाड्या घेऊन फिरत असतात, त्यांचंही प्रॉब्लेम नको व्हायला, एवढं बोलतो थांबतो। जय। यावर नगरपालिकेने नियोजन करून मार्ग काढणे गरजेचे असल्याचे यावेळी नागरिक बोलताना दिसून येत होते। त्याचप्रमाणे कोपरगाव पोलीस स्टेशनला पोलिसांचा स्टॉप कमी आहे हे आम्हाला मान्य आहे, परंतु जर कोपरगाव पोलीस स्टेशनने आमच्या कोपरगाव शहर शिवसेनेकडे जर मदत मागितली तर स्वयंसेवक म्हणून अशा 1-2 दिवसासाठी आम्ही आमचे शिवसैनिक ट्रॅफिकवर स्वयंसेवक म्हणून उभे करू शकतो। तशी अडचण असेल तर पोलिसांनी तशी आम्हाला शहर अध्यक्ष आम्हाला सूचना करावी, आम्ही प्रत्येक चौकात 2-2 शिवसैनिक उभे करू। C24 तासाठी योगेश डोके, कोपरगाव। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत।
माहूर तालुक्यामध्ये जाणाऱ्या पैनगंगा नदी पात्रामध्ये विदर्भ मराठवाडा सीमेवरून ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होतीये। दरम्यान याची माहिती माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ सापळा रचून विदर्भामधील नदी पात्रामध्ये एका ट्रॅक्टरवरती कारवाई करून पकडलाय। मात्र यावेळी चालक पसार झालाय, त्यामुळे स्वतः तहसीलदारांना वाळूने भरलेला ट्रॅक्टर चालवत माहूर तहसील कार्यालयामध्ये आणून जमा करावा लागला। नांदेड जिल्ह्यातील पहिली घटना। माहूर तालुक्यातून जाणाऱ्या पेनगंगा नदी पात्रात विदर्भ मराठवाडा सीमेवरून ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरी होत असल्याची माहिती मिळाल्याने माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी पाळत ठेवून विदर्भातील एक ट्रॅक्टर नदीपात्रात पकडले असता चालक पळून गेल्याने स्वतः वाळूने भरलेला ट्रॅक्टर चालवत माहूर तहसील कार्यालयात आणून जमा केल्याची घटना दिनांक 5 नोव्हेंबर रोजी पाहायला मिळाली आहे। माहूर तालुक्याला निसर्ग कृपेने पैनगंगा नदीपात्राचा 42 किलोमीटर लांबीचे नदीपात्र लाभलंय। या नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी शासनाकडून 9 वाळू घाट निर्मिती करण्यात आली आहे। यापैकी 4 घाटांना पर्यावरण विभागाने बंदी घातल्याने लिलाव प्रक्रियेतून वगळण्यात आले। उर्वरित घाटांची लिलाव होणे बाकी असल्याने विदर्भ सीमेवरून वाळू तस्कर ट्रॅक्टर टिप्परद्वारे अधिकारी नसल्याने संधी साधून वाळू तस्करी चालू असल्याची माहिती माहूर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना मिळाल्याने या माहितीवरून शासकीय वाहन न वापरता खाजगी वाहनाने पोलिसांना सोबत घेऊन पेनगंगा नदी पात्रावरील मोजे टाळकी आणि कवठा या घाटावर पाळत ठेवली। तब्बल 2 तासानंतर विदर्भ सीमेवरील कवठा या गावाच्या दिशेकडून अनधिकृतरित्या तयार केलेल्या रस्त्यावरून एक ट्रॅक्टर नदीपात्रात येताना दिसले। त्यावर पाळत ठेवीत ट्रॅक्टर हा मराठवाडा हद्दीतील वाळू घाटावर वाळू भरत असताना तहसीलदार आणि पोलीस यांनी त्या ट्रॅक्टरच्या दिशेने धाव घेतली असता तेथील मजूर आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रॅक्टर सोडून पोबारा केल्याने ते भरलेले महिंद्रा कंपनीचा विना नंबर ट्रॅक्टर तहसीलदार सिद्धेश वरणगावकर यांनी स्वतः चालवीत माहूर तहसील कार्यालयात जमा केले। यामुळे रेती वाहतूक करणाऱ्या तस्करांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले। ही जी अवैध रेती वाहतूक आहे तर दिवाळी धनत्रयोदशीचा दिवस आहे, लक्षात घेऊन महसूल प्रशासनाचं दुर्लक्ष आहे असं लक्षात घेता जी लखमापूरजवळ जो आपला कवठाचा पेन आहे त्या अलीकडच्या काठामध्ये ही अवैध रेती वाहतूक सुरू होती। एक टिप्पर जो आहे हा टिप्पर रेती घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला, परंतु एक ट्रॅक्टर मात्र आम्ही बिना नंबर प्लेटचं, आपण लक्षात घ्याल की याला समोरून सुद्धा नंबर नाही आहे आणि मागून सुद्धा नंबर नाही आहे, अशा प्रकारे हे जे रेती वाहतूक बिना नंबर प्लेटची सुरू होती। तर हे ट्रॅक्टर अवैधरित्याने वाहतूक करत असताना ताब्यात घेतलेलं आहे आणि याच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करणार आहे। ट्रॅक्टर होते सर, एक टिप्पर होता आणि एक ट्रॅक्टर होतं। टिप्पर पळून घेण्यात यशस्वी झाला, परंतु हे ट्रॅक्टर आम्ही ताब्यात घेतले। ठीक आहे, हे कठोरपणे रेती माफियांचा सामना करेल आणि आज सर्वांसमक्ष मी हे जाहीर करतो की जे रेती माफिया आहेत त्यांनाच इथे मी ही जी कारवाई करत असल्यामुळे तहसीलदार म्हणून नको आहे आणि ते माझ्या पाठीमागे लागलेले आहे, परंतु आपण लक्षात जर घेतलं तर सर्वसामान्य जनता जी आहे ही मात्र माझ्या बाजूने आहे आणि शासनाने सुद्धा इथेच मला तहसीलदार म्हणून दिलेले आहे, परंतु रेती माफियांना मात्र मी इथे नको आहे। तर याच्यातून जे तक्रार करते आहेत ते कोण आहेत आणि त्यांचे रेती माफियांशी संबंध काय हे जनताच उघडपणे लक्षात घे। एवढंच सांगू शकतो की मी जनतेचा तहसीलदार आहे, त्यामुळे मला जे कार्य करायचं आहे ते कोणाच्याही दबावाखाली आणि मुजुरीखाली येऊन मी थांबवणार नाही। मी नियमानुसार आणि कडक कारवाई करेन, एवढंच या प्रसंगी सांगतो। वाळू माफियाकडून काय धमक्या वगैरे मिळत आहे का सर? अप्रत्यक्षरित्या धमक्या आलेल्या आहेत आणि माझी खोट्या तक्रारी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। त्यावर वरिष्ठ अधिकारी काय करत आहेत तुमचे? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आतापर्यंत त्या ज्या धमक्या आहेत त्याच्याकडे मी सांगू शकणार नाही, परंतु मला एवढंच लक्षात आलेलं आहे की खोट्या तक्रारी आणि यांना हटाव या मोहिमेला मी घाबरणार नाही। ठीक आहे। C24 तासाठी मझहर शेख, नांदेड। सिंहगड रोड वडगाव बुद्रुक तुकाईनगर येथील नयन साधना विद्यामंदिर शाळेमधील विद्यार्थ्यांनी दिवाळी सुट्टीला जाण्यापूर्वी तसेच प्रथम शैक्षणिक वर्षाचा अखेरचा दिवस श्रमदानाने साजरा केलाय। सिंहगड रोड वडगाव बुद्रुक तुकाईनगर येथील नयन साधना विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळी सुट्टीस जाण्यापूर्वीचा तसेच प्रथम शैक्षणिक सत्राचा अखेरचा दिवस श्रमदानाने साजरा केलाय। दिवाळीसाठी ज्याप्रमाणे घर स्वच्छता गरजेची असते या भावनेतून वडगाव बुद्रुक येथील शिंदे प्रॉपर्टी जवळील कालव्यालगत असलेला जॉगिंग ट्रॅकच्या बाजूने
वाढलेले गवत विद्यार्थ्यांनी काढून टाकून परिसर स्वच्छ केलाय. मुलांबरोबर न्यायसाधना विद्यामंदिराचे संस्थापक अध्यक्ष आणि पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सदस्य नगरसेवक हरिदास चरवड, शाळा प्रशासक आनंद टफळ, सामाजिक कार्यकर्ते अनंत दांगट, पुणे मनपा वडगाव बुद्रुक आरोग्य कोठीतील अधिकारी कुणाल मते, संतोष बायके, अशोक साठे, चंद्रशेखर पवार आणि कर्मचारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक वैशाली किजबिले उपस्थित होते. C24 तासाठी अमोल उदमलेसह हर्षल कोटावदे, पुणे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना FRP बाबत चुकीची आकडेवारी दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत. 3086 रुपये दर देणं अपेक्षित असताना 2600 रुपये दर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम कारखाना करतोय. कारखाना व्यवस्थापनानं स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी आणि शेतकऱ्यांना समोरासमोर बोलवून चर्चा करावी, तसेच FRP नुसार दर मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिलाय. FRP बाबत दिलीप वळसे पाटील शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. चुकीच्या पद्धतीने FRPची मांडणी केली जात आहे. साखर महासंघाचे अध्यक्ष अशा पद्धतीने दिशाभूल करीत असतील तर काय करायचे? वळसे पाटील यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. तोडणी वाहतूक खर्च हा FRP मध्ये धरला जात नाही. 9.5च्या रिकव्हरीला गेल्या वर्षी 2550 ही रक्कम ही शेतकऱ्याच्या हक्काची आहे आणि ती विना कपात एक रकमी कारखानदारांना शेतकऱ्यांना देणं बंधनकारक आहे. आणि 11.5चा जर उतारा धरला तर 1 पॉइंटला 268 अधिक 268 असे 3086 रुपये हे भीमाशंकर कारखाना विघ्नहार कारखान्यानं शेतकऱ्यांना FRPच्या कायद्यानुसार देणं बंधनकारक आहे. परंतु चुकीच्या पद्धतीनं FRPची मांडणी करून या कायद्याची चुकीची दिशाभूल करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम कारखाना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना या ठिकाणी करत आहे. या वर्षी पहिली उचल 2500 रुपये देऊन, दुसरी उचल नंतर 100 रुपये देऊन या ठिकाणी भीमाशंकर कारखान्याने चालाकी केलेली आहे. तसं जर पाहिलं तर हे सांगतात की भीमाशंकर कारखाना हा थकबाकीदारांच्या यादीमध्ये नाही. यांनी चालाकी करून 2600 रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेले आहे आणि 2550च्या पुढची रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाली असल्यामुळं थकबाकीदारांच्या यादीमध्ये भीमाशंकर कारखाना नाही. परंतु खरा मुद्दा जो आहे, जो 2% बेस आहे त्यामध्येच खरी मेक आहे आणि या 2%मध्ये जी 286 ही जी रक्कम आहे यामध्येच शेतकऱ्याला लुबाडण्याचं काम कारखान्याने केलेलं आहे. आणि 2550ची पहिली उचल मिळालेली असताना साखर आयुक्तांकडे गेल्यानंतर ही मंडळी त्या ठिकाणी सांगणार आहे की आम्ही पहिली उचल दिलेली आहे, अंतिम दर अजून आम्ही जाहीर केलेला नाही. परंतु यांना पुढच्या 2%मध्ये शेतकऱ्याची फसवणूक करायची आहे आणि या पद्धतीनं एक प्रकारचा डाव भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने या ठिकाणी टाकलेला आहे. आम्ही FRP प्रमाणेच या ठिकाणी दर मागतोय. रंगराजन समितीप्रमाणे जर दर मागितला तर टनाला 3500 रुपये दर हा कारखान्याने दिला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आयकर विभागाच्या बाबतीमध्ये दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं की 125 कोटी रुपये थकबाकी आयकर विभागाचे आहे. मग मला त्यांना विचारायचं आहे, सोमेश्वर कारखान्याने जर 3054 रुपये दर दिलाय तर मग माळेगाव कारखान्याने 2950 रुपये दर दिलाय तर त्यांची थकबाकी आयकर विभागाकडे किती आहे याचाही जरा विचार करा. आयकर विभागाच्या थकबाकीचं कारण सांगून तुम्ही शेतकऱ्याची दिशाभूल करू नका. या वर्षीचा अंतिम दर किती देणार आहे ते सुद्धा एकदा जाहीर करा. आधी या वर्षीचा दर जाहीर करा आणि मगच ऊसतोडणी करा. कारण या वर्षीची पहिली उचल 2750 एक रकमी कारखान्याने देणं बंधनकारक आहे आणि अंतिम दर हा 3300च्या वरती दिला पाहिजे ही आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं शेतकऱ्याची दिशाभूल करून पुढच्या 2%मध्ये शेतकऱ्याला मारणार असाल तर मग मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. या विरोधात आम्ही तुम्हाला अंतिम इशारा देतोय
या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करेल। आम्ही आंदोलनाची रणनीती या ठिकाणी जाहीर जरी करत नसलो तरी आपल्याला 15 दिवसाची मुदत आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे। या 15 दिवसामध्ये 486 रुपये तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये गेल्या वर्षीचे जमा करा आणि तातडीनं या वर्षीचा अंतिम दर जाहीर करा आणि मगच ऊसतोडणी करा। हा इशारा आमचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल, विघ्नहर सहकारी साखर कारखाना असेल, या दोन्ही कारखान्यांना या ठिकाणी हा आमचा इशारा आहे। C24 तासाठी अमोल जाधव, आंबेगाव। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। दीपावली हा हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे। दरम्यान या सणानिमित्त राहुरी शहरामधील बाजारपेठा 2 दिवसांपासून फुलून गेल्या आहेत। मात्र यंदा दुष्काळाचं सावट असल्यामुळे बाजारपेठांवर देखील याचा परिणाम झालेला दिसून आलाय। हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली। या दीपावली सणानिमित्त राहुरी शहरातील बाजारपेठा 2 दिवसांपासून खुलून गेलेल्या दिसून येत आहेत। मात्र चालू वर्षी तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे बाजारपेठांवर परिणाम झाल्याचे व्यापारी वर्गातून बोललं जाते। उद्या दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दीपावली सण असून हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दीपावली असल्यामुळे या प्रसंगी विविध वस्तूंची खरेदी करण्यात येते। प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे काही ना काही वस्तू खरेदी करत असतो। कोणी दुचाकी वाहन घेतात तर कोणी 4 चाकी वाहन घेतात, कोणी मोबाईल आणि घरगुती वस्तूंची खरेदी करतात। हा दीपावली सण म्हणजे एक आनंदोत्सव साजरा करण्याचा सण आहे। हा आनंदोत्सव साजरा करत असताना घराला रंगरंगोटी आणि सजावट केली जाते। तसेच प्रत्येक घरी करंजी, शंकरपाळे, लाडू असे गोड पदार्थ बनविण्यात येतात। तर लहान थोर मंडळी नवीन कपडे घालून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करतात। मात्र चालू वर्षी तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे बाजारपेठात शुकशुकाट पसरला होता। व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून माल भरला होता। मात्र गिराईक नसल्यामुळे व्यापारी चिंतातूर झाल्याचे दिसत होते। मात्र 2 दिवसांपासून शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे। कपडे, घर सजावटीच्या वस्तू तसेच इतर सामानाची खरेदी सुरू झाल्याने बाजारपेठ फुलून गेली आहे। माझे नाव संदीप, मी आज राहुरीत आलो होतो दिवाळीच्या खरेदीसाठी। तर दुष्काळाचा फटका आज बाजारपेठेमध्ये बसलेला दिसतोय। दुष्काळ असल्यामुळे बाजारपेठेमध्ये गर्दी जरा कमी आहे आणि महागाई पण जास्त असल्यामुळं जरा फटका पण आहे। मार्केटमध्ये म्हणा अशी गर्दी नाही, मुलांची खरेदी वगैरे केली आहे, पण काय बाकीची काही एवढी गर्दी नाहीच आहे मार्केटमध्ये। पाऊस नाही, काही नाही, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाहीच दिसत, कोणत्याच दुकानाने नाही दिसत। कालपासून आहे थोडीशी गर्दी, काल आणि आज, पण दरवर्षी जशी असते तशी यावर्षी नाही आहे गर्दी मार्केटला। आणि महागाई पण खूप आहे, महागाईमुळं सर्वसामान्य लोकांना काय एवढं खरेदीला हे नाही ना, सगळेच किराणा, कपडे सगळीकडेच महागाई वाढली। त्याच्यामुळं पावसामुळं खूप हे झालं आहे। दुष्काळ जाहीर झाल्यामुळं मार्केटवर खूप परिणाम झाला आहे त्याचा। गर्दी नाही पुढे एवढी। चिंतातूर झालेल्या व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय। तरी देखील चालू वर्षी पाऊस झालेला नाहीये। कपाशी पिकावर आलेले बोंडआळी रोग तसेच ऊसावर पडलेला हुमणी रोगामुळे शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतलाय। खर्च करण्याची कुवत नसताना देखील कर्ज घेऊन दीपावली सण साजरा होताना तालुक्यात दिसतोय। मात्र दुष्काळामुळे बाजारपेठेवर बराचसा फरक पडल्याचे व्यापारी वर्गातून बोललं जाते। मागील वर्षीपेक्षा यावर्षीची दिवाळी अत्यंत हलकीची असून पावसाचा परिणाम जाणवतो। मार्केटला कुठल्याही प्रकारची गिरायकाची कुठलीही नसून मागील वर्षापेक्षा दरही कमी असूनही गिरायकाचा उठाव नाही। पावसाचा परिणाम 100% जाणवतो। दुष्काळी परिस्थिती आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपावली या सणानिमित्त थाटामाटात फटाक्याचे स्टॉल लागले असून परंतु गेले 8 दिवसापासून आम्ही फटाक्याचे स्टॉल लावतो आहे।
दुष्काळाचं सावट पूर्णतः जाणवत आहे. गेली 5 ते 6 दिवसापासून पेठेमध्ये गर्दीचं प्रमाण अतिशय कमी असून दुष्काळामुळे धंदाही व्यवस्थित होत नाही आहे. दिवाळीचा आजचा समजा उद्याची दिवाळी आली आहे. आजचा दिवस आणि उद्याचा दिवाळीचा दिवस सोडला तर गेली 8 दिवसापासून आम्ही फटाक्याची दुकान लावलीत, परंतु कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद भेटत नाही आहे. दुष्काळाचं पूर्णतः सावट जाणवत आहे. तसेच याही वर्षी फटाक्याची रेट मागच्या वर्षी GST 28% असल्यामुळे फटाक्याची रेट जास्त होती, पण यावेळेस GST 18% असल्यामुळे फटाक्याची रेट हे कमी करण्यात आले आहेत. परंतु तरी देखील दुष्काळ असल्यामुळे लोक फटाका खरेदीवर जास्त लक्ष देत नाही आहे. फटाका खरेदी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी फटाका खरेदीमध्ये भरपूर तफावत जाणवत आहे. तसेच याही वर्षी आम्ही दुकान थाटलेले आहे. दीपावली सणानिमित्त आमच्या राहुरी तालुका फटाका विक्री असोसिएशनच्या वतीने सर्व राहुरी तालुक्यातील तमाम जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. C24 तासाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी. नाशिक पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या पुढाकारानं यंदा तक्रारदारांची दिवाळी खऱ्या अर्थानं गोड होणार आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती तब्बल 1,55,00,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल परत करण्यात आलाय. त्यामुळे तक्रारदार सर्वसामान्य नागरिकांनी मोठं समाधान व्यक्त केलंय. सोने सौभाग्याचे लेणे समजले जाणारे मंगळसूत्र किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर करत घेतलेली दुचाकी असो, या वस्तू चोरीस गेल्यास सर्वसामान्यांना परत मिळण्याची आशा देखील नसते. मात्र पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या पुढाकारातून धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तब्बल 1,55,00,000 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलाय. चोरी झालेली लक्ष्मी घरात परत येणार असल्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षांच्या कालावधीत आयुक्तांच्या वतीने 2,84,00,000 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलाय. घरफोडी, मोबाईल, किराणा व अन्य दुकानातून केलेल्या चोरी व रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांची सोनसाखळी चोरीची घटना किंवा पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी असो, एकदा चोरी झाल्यावर वस्तू परत मिळणार नाही असा सर्वसामान्यांचा समज असतो. याच समजामुळे अनेकदा नागरिक पोलीस ठाण्यात झालेल्या घटनेबाबत तक्रारी नोंद करत नाहीत. मात्र नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील 13 पोलीस ठाणे, गुन्हे शाखा 1 आणि गुन्हे शाखा 2च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हा समज खोटा ठरवलाय. अत्याधुनिक तंत्रज्ञान उत्कृष्ट मार्गाने गुन्ह्याचा तपास करत मुद्देमाल हस्तगत केलाय. विशेष म्हणजे यापुरतेच मर्यादित न राहता पोलीस आयुक्त सिंघल याबाबत पाठपुरावा करत त्यांच्या वस्तू परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलाय. या प्रयत्नातून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात फिर्यादींना मंगळसूत्र, रोख पैसे, दुचाकी वाहने, मोबाईल फोन असे तब्बल 1,55,57,857 रुपयांचा मुद्देमाल मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलाय. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, गटनेते सलीम शेख आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. गेलेल्या वस्तू परत हातात मिळाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक खुश होते. मुद्देमाल परत मिळालेल्या नागरिकांनी पोलीस आयुक्तांसह अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष आभार देखील मानलेत. कार्यक्रमाचे आभार उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी मानलेत. अत्यंत मंगलमय आणि शुभदिनी पार पडलेला आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये बऱ्याच जणांनी कळत नकळत आपले योगदान दिलेलं आहे. परंतु या सर्वांमागची प्रेरणा स्रोत म्हणजे आमचे आदरणीय CP सर, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि यांच्या प्रोत्साहनामुळे अशा पद्धतीने डिटेक्शन करण्यासाठी आणि या गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये या शहरातील 13ही पोलीस स्टेशन्स आणि दोन्ही क्राईमचे युनिट यांना यश मिळतं. त्याबद्दल, या प्रेरणेबद्दल, प्रोत्साहनाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी आदरणीय CP सरांचे धन्यवाद देतो. आणि त्यांनी असंच मार्गदर्शन आणि प्रेरणा आम्हाला सातत्यपूर्ण रीतीने ठेवण्यास, नाशिक शहर आदर्श शहर ठेवण्यास वेळ लागणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, नाशिक.
शिवसेनेच्या वतीने शिरूर आंबेगाव तालुका यांच्या वतीने भीमाशंकर सहकारी कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी निषेध मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आलं। या मोर्चाचं नेतृत्व अरुण गिरे आणि जयश्रीताई पलांडे यांनी केलंय। दरम्यान मोर्चा कारखान्यावरती गेल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली, त्यामुळे काही काळ इथे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। शिवसेना शिरूर आंबेगाव तालुका यांच्या वतीने भीमाशंकर सहकारी कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी निषेध मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी मोर्चाचे नेतृत्व अरुण गिरे आणि जयश्रीताई पलांडे यांनी केले। यावेळी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा भीमाशंकर कारखान्याच्या गेटवर आला असता शिवसेनेच्या मोर्चाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडवत घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली। त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केले। त्यानंतर सेनेच्या वतीने काही काळ कारखान्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने 2017 ते 2018च्या ऊसाला 3500 रुपये भाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी आंबेगाव शिरूर शिवसेनेच्या वतीने भीमाशंकर कारखान्यावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता। आंबेगाव तालुक्यातून ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून भीमाशंकर कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप होत असते। यावर्षीच्या हंगामातील ऊसाला 3500 रुपये दर मिळण्याची अपेक्षा असताना दिवाळी गोड करण्यासाठी 100 रुपयांचा कमी हप्ता काढून कारखान्याने शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली आहे। FRP पेक्षा जास्त दर दिला असे सांगून कारखाना व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकतंय। कारखान्याने सामाजिक उपक्रम आणि ऊस विकास कार्यक्रमाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या ऊस दराला कात्री लावली आहे, असेही अरुण गिरे यांनी यावेळी सांगितले। शेतकऱ्यांवर होणारा हा अन्याय सहन केला जाणार नाही। शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळाले नाही तर आंदोलन अजून तीव्र करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने करण्यात आलाय। याप्रसंगी शिवसेनेच्या नेत्या जयश्रीताई पलांडे, शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य रवींद्र करजखिले, तालुका प्रमुख सुनील बानखिले यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पेपरला आम्ही वाचतो 3300, 3200, 3100, 3000, 2950 बाजारभाव आहे आणि ह्या कारखान्याने 2600 रुपये, 2650 बाजारभाव या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळं कुठंतरी आपला कारखाना कमी भाव देतो, त्यामुळं आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालो। भीमाशंकर कारखान्यानं शेतकऱ्यांना जो 550 रुपये भाव अपेक्षित होता तो शेवटचा हप्ता 100 रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहे। आणि हे निवेदन देण्याचा आमचा पहिला असा प्रयत्न होता का हे राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील काम करत आहेत, कमीत कमी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तरी ते न्याय देतील अशी अपेक्षा होती। मग जर त्यांनी न्याय दिला नसेल तर शिवसेनेला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल आणि तशा स्वरूपाची चर्चा या विभागाचे लोकनेते खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याशी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केली आणि त्यांनी आम्हाला पूर्ण साथीने आणि पाठिंब्याने सांगितलं आज तुमची या आंदोलनाची सुरुवात आहे, उद्याच्या काळामध्ये मी सुद्धा रस्त्यावर उतरेन आणि या तालुक्याला न्यायदान करण्यासाठी प्रयत्न करेन। आम्ही 15 दिवसाचं अल्टिमेट यांना दिलेलं आहे। 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर 468 रुपये जमा जर झाले नाही तर 15 दिवसानं याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे आंदोलन आम्ही शोधलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी आज कदाचित आम्ही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही जरी इथं वाकत असलो, शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आज प्रयत्न करतोय। आज या गेटवर आहे, उद्या गव्हाणीत जाऊन आंदोलन करावं लागेल आणि त्याच्यासाठी आज शिवसेना आम्ही आणि आंबेगाव तालुक्यातले शेतकरी तयार आहेत। साखर आयुक्त काय काय तुम्ही पाठपुरावा केला या संदर्भात? साखर आयुक्तांना आम्ही या संदर्भातली सगळी पत्र पाठवलीत, माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवलेली आहे। उताराच्या संदर्भात, साखर उताराच्या संदर्भात 11.66चा साखर उतारा 2016-17ला सुद्धा आहे, 17-18ला सुद्धा आहे आणि मग 16-17चा साखर उतारा 1162 असेल आणि आत्ताचा मात्र साखर उतारा काल त्यांनी सगळीकडे पोस्ट फिरवली कारखान्याच्या वतीनं की आमचा उतारा कमी झालेला आहे। रात्रभर कारखान्यात हे बदल करण्याच्या धडपडीत चालू आहे
आणि जे शेतकरी त्यांचे चमचे बगल बिल्ले आहेत त्यांनी काल शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली आणि सांगितलं आम्ही शेतकऱ्यांसाठी लढू, पण रात्री या कारखान्याच्या एका खोलीत त्यांना आणलं, त्यांच्याकडून बोलवून घेतलं आणि साहेब खूप चांगले आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचं आंदोलन करण्याचा संबंध नाही असं सांगितलं, पण जिथं जिथं शिवसेना उभे होते, सरकारमध्ये असो किंवा बाहेर असो, लोकांच्या बाजूने काम करणं हे आमचं नेत्याची शिकवण असल्यामुळं जाणीवपूर्वक आम्ही या ठिकाणी आलेलो. C24 तासाठी अमोल जाधव, आंबेगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अनेक बातम्यांच्या गदारोळामध्ये मन विचलित करणाऱ्या बातम्यांमुळे मन अनेकदा निराश होऊन जातं. मात्र अभिमान वाटावा असे उपक्रम आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर या ठिकाणी संपन्न झालाय. याविषयी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील पिंगळे यांच्याकडनं. चॅनलच्या माध्यमातून आपल्या परिसरात चांगले किंवा वाईट घडत असल्याची खबरबात मिळत असते. अनेक बातम्यांच्या गदारोळात मन विचलित करणाऱ्या बातम्यांनी मन अनेकदा निराश होऊन जाते. पण अशीच एखादी बातमी येते की मन प्रफुल्लित होऊन जाते. अभिमान वाटावा असा उपक्रम आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर या ठिकाणी संपन्न झालाय आणि त्याचे सारे श्रेय जाते ते कन्हैया दूध संचलित जय किसान सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित वडगाव पीर यांना. काय आहे ती संकल्पना जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील पिंगळे यांच्या समवेत. C24 तास या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दिवाळी म्हणजेच अंधारातून उजेडाकडे नेणारा, प्रकाश देणारा, आनंद देणारा हा सण, समृद्धी आणि ऐक्याचा मेळ करणारा हा सण. पण आजचे दिवाळीचे तिसरं पर्व म्हणजेच नरक चतुर्थी हा सण एक वेगळीच रंगत आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर येथील दूध संकलन करणाऱ्या जय किसान सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित यांनी जिल्ह्यात प्रथमच केले आहे. चक्क येथील जय किसान दूध संस्थाने दूध उत्पादकांसाठी ही दिवाळी सुखवाहक आणि आनंददायी वाटावी म्हणून सोन्याची भेट दिली असून या परिसरात या संस्थाचे कौतुक होते. कन्हैया दूध संचलित जय किसान सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित वडगाव पीर दूध उत्पादक शेतकरी ग्रुप यांच्या निस्वार्थी सेवेतून येथील शेतकरी आणि त्यांच्या पत्नीचा सन्मान करण्यात आलाय. यावेळी कन्हैया दूध डेअरीचे चेअरमन मच्छिंद्र शेठ लंके, सुरेश शेठ पठारे, अरविंद बांदल यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते गोमाता पूजन करण्यात आले. यावेळी दूध डेअरी मार्फत बोनस म्हणून सोन्याचे अलंकार वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 1998 साली सुरू झालेली डेअरीचा आलेख पाहता गेले 12 वर्षे त्यांची घोडदौड वाखाणण्याजोगी आहे. त्यांची होत चाललेली उत्तरोत्तर प्रगती पाहता अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांच्या डेअरीचे बाय प्रोडक्शन पोहोचली असून ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली आहेत.
सर्वसामान्य माणसाला आपली वाटणारी डेअरी मोठी प्रगती करत आहे। तर सध्या दुष्काळी परिस्थितीमध्येही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे कन्हैया दूध डेअरी उभी असून येणाऱ्या अडचणीला शेतकऱ्यांच्या बरोबर बसून त्यावर उपाययोजना करण्यात येईल असे आवाहन कन्हैया दूध डेअरीचे चेअरमन मच्छिंद्र लंके सुरेश पटारे यांनी दिले। तर यावेळी या परिसरातील दूध उत्पादक शेतकरी सपत्नीक यांच्यासह डेअरीचे विविध मान्यवर सरपंच चेअरमन हजर होते। सूत्रसंचालन अरविंद बांदलसर यांनी केले। तर आभार जय किसान सहकारी दूध संस्थाचे अध्यक्ष गोरक्ष आदक यांनी केले। तर आभार जय किसान सहकारी दूध संस्थाचे अध्यक्ष गोरक्ष आदक पाटील यांनी केले। मी कन्हैया दूध डेअरीचे चेअरमन मच्छिंद्र लंके। कन्हैया डेअरीला 1998 रोजी स्थापन झालेली आहे। पहिल्या दिवशी 500 लिटर दूध होतं, त्यानंतर 2006 मध्ये डेअरीचं दूध संकलन हे 2.5 लाख लिटर झालं आणि आत्ता साधारण 4-4.25 लाख लिटर दूध पर डेचं आहे। त्यामध्ये दूध आणि दुधाचे प्रॉडक्ट महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात जातात, कन्हैया नावाने जातात। शारदा मारुती बंगे। तुम्ही गेले किती वर्षापासून दूध धंदा करता? 20-25 वर्षापासून करतो दूध धंदा। नेमकं तुम्ही आता काय नेमका प्रयोग केला की त्याच्यामुळे तुम्हाला 2-2.5 तोडे सोनं मिळाले? त्या दुधात कशी उत्पन्न होईल जास्त, त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होईल तशी मेहनत करून ते दूध उत्पादन वाढवितो। मी गोरक्ष दोंडेबा आदक पाटील वडगावपीर जय किसान दूध उत्पादक संस्था या नावाने मी अध्यक्ष म्हणून काम करतो। आमच्या डेअरीला साधारणतः 7 ते 8 वर्षे स्थापना होऊन सुरुवातीला 100 ते 150 लिटर रोज असे दूध होतं। त्यानंतर आमच्या प्रयत्नातून आम्ही शेतकऱ्यांजवळ जाऊन त्यांच्याशी संवाद साधून आमच्या डेअरीला जवळजवळ असते 1500 लिटर 600, 700, 800, 1000 लिटरपासून आज रोजी जवळजवळ 1700-1800 लिटर संकलन आमच्याकडे आहे आज। तर आम्ही आमच्या संकल्पना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या, त्यांनी आम्हाला, आणि आम्ही नानफा ना तोट्यावर ही संस्था चालवतो आणि यात जो गवळी येईल तो सभासद म्हणून राहील असं आमची संकल्पना होती। मग नंतर आम्ही ज्या आमचे कन्हैया डेअरीचे संकलन मॅनेजर बांदल साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी शिबिर घेऊन असं वेळोवेळी मार्गदर्शन केलं। वासरू संगोपन असन, गायांच्या दूध वाढीबद्दल असन किंवा दूध उत्पादनात कशी जास्त वाढ होईल, तर आजारापासून कसे कमी होतील अशी त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आमच्या दूध उत्पादनात मोठी वाढ झाली। मी अरविंद अंकुश बांदल कन्हैया डेअरी संकलन मॅनेजर या पोस्टवर काम करतो। सदर हा शेतकरी मेळावा म्हणून आपण हा उपक्रम घेतलेला आहे। यामध्ये गाई म्हणजे आपली जी लक्ष्मी आहे हिचं पूजन आणि त्याबरोबर आपली जी घरची जी आई बहिणी आहेत ती एक आपण लक्ष्मी मानतो, या लक्ष्मीचा सत्कार हा असा आपण एक आगळा वेगळा कार्यक्रम इथं राबवलेला आहे। यासाठी कन्हैया डेअरीने खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि या योगदानाला या गावचे जे ग्रुप आहे जय किसान दूध डेअरी यांनीही मोठं सहभाग आणि सहकार्य केलेलं आहे। त्यामुळं आज आम्ही जो सोनं वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे, या कार्यक्रमातून ज्या महिलांना, ज्या लक्ष्मीला आम्ही सोनं वाटप केलेलं आहे, त्यामुळं या सर्व महिला आणि शेतकरी खूप आनंदी दिसत आहेत। असेच आनंद या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कायम कन्हैया डेअरीमार्फत फुलवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे। याबद्दल आम्ही या सर्व ग्रुपचं, गावचं आणि या सगळं शेतकऱ्यांचा आभार मानतो। ताई ये सोना ये कान्हा आई सोनूपिंगीने त्यांचे सगळे फटाके मला दिलेत। मग काय झालं? अगं चांगलंच आहे की। ह्याच्या बदल्यात त्यांना आपले सगळे लाडू हवेत। तयार आहे। कन्हैया डेअरी प्रोडक्ट्स वर्षानुवर्ष जपते चव उत्सवाची, चव आनंदाची। C24 तासाठी सुनील पिंगळे, पाबळ। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। निघोटवाडीमधील एका शेतकऱ्यानं बनवलंय ऊसाची सरी फोडण्याचं आधुनिक यंत्र। या यंत्राची वाढती मागणी।
माहूरचे तहसीलदार वरणगावकर यांनी वाळू चोरीवरती केली धडाकेबाज कारवाई। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राहुरीच्या बाजारपेठांवर दुष्काळाचं सावट, मात्र पुन्हा 2 दिवसांमध्ये बाजारपेठा गर्दीनं फुलल्या। आणि वडगावपीर येथील जय किसान दूध संस्थेनं दूध उत्पादकांची दिवाळी केली आहे गोड। संस्थेच्या वतीनं दूध उत्पादकांना देण्यात आली आहे सोन्याची भेट। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त।